हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही टिप्स बघणार आहोत ज्या तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला उपयोगी पडतील. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज मेक शुअर करून चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्ही न मिस करता बघू शकणार. आणि इथे मी सकाळी सकाळी ॲक्च्युली थोडं जे गॅलरीत सामान पडलेला होता तो आवरून घेत आहे, कारण आणि ऊन छान आहे त्यामुळे काही काचेची बरणी होती ती मी वॉश करून ठेवली होती, तर तिला मी सुकवायला घातलेली आहे. आणि आता सकाळी म्हणजे आता व्यवस्थित जे आहे ऊन वगैरे पडायला लागले त्यामुळे जे काही दाढी साडी सुकवायच्या आहेत आता हा तो वेळ आहे. आणि मी जे काही आहे तिथे आवरसावर करून घेत आहे. आणि रोजचं एक सकाळचं माझं काम असतं की मी इथे जे माझ्या टँगल हार्ट्सच्या कटिंग लावलेल्या होत्या, आणि टँगल हार्ट्स हे उन्हाचं प्लांट नाही आहे, त्याला नॉर्मल ऊन फक्त सहन होतं. सो सकाळी सकाळी जेव्हा जास्त डार्क ऊन पडतं ना तेव्हा मी दररोज अशा पद्धतीने रुमाल असला किंवा काहीतरी कापड असला असं तिथे टाकून देते, जेणेकरून त्याच्यावर जास्त ऊन पडणार नाही. आणि बराच जास्त वेळ ते ऊन असतं आणि मग कटिंग्स लागलेल्या खराब होऊ शकतात. आणि आपल्या घरात जसं काही आपण दाढी साडी उन्हात घालतो तसेच काही कपडे असतात जे आपण उन्हात घालत असतो. आणि ही गादी होती ॲक्च्युली, आणि ती मला इथे उन्हात टाकायची होती. आणि हे छोटे छोटे कामं असतात ना, हे लक्षात ठेवून आपल्यालाच करायचे असतात. होपफुली तुम्हालाही आठवण झाली असेल की तुम्हालाही काहीतरी उन्हात वाढवायचं असेल तर तुम्ही आत्ता मी तुम्हाला आठवण करून दिलेली असेल. सो मी इथे छान तिला उन्हात ठेवून देत आहे. मी दररोजची कामं करताना ॲक्च्युली टी व्हीवर म्युझिक लावत असते आणि मग ऐकत असते, पण आज जे आहे ना माझ्याकडे इयरबड अवेलेबल होता. सो मी आज मस्त कानात ऐकून सेपरेट माझी सॉन्ग ऐकते आणि कामं करते आहे. आणि इतकी धूळ वाढलेली आहे तर दररोज हे सगळं क्लीन करून घ्यावं लागतं. तर म्हटलं हे पण तुमच्यासोबत आज शेअर करावं, आणि हे माझं DIY तर तुम्हाला आवडलंच असेल. सो मागच्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं आणि खूप छान दिसतंय. मी विचार करते की असे 2-3चे जे सेट बनवले तर खूप छान दिसतील. आणि क्लिनिंग करण्यामागचं दाखवण्याचं मिनिंग हा होता की एक नॉर्मल जस्ट सोप जे आपलं डिशवॉश लिक्विड असतं ते आणि पाण्याचं मिक्सचर जरी तुम्ही एका स्प्रे बॉटलमध्ये करून ठेवलं ना आणि स्प्रे करून फर्निचर असो किंवा किचनचा काउंटर टॉप असो याच्याने जरी तुम्ही क्लीन केलं ना तरी एकदम छान क्लीन होऊन जातं. त्याच्यासाठी महागडे काही तुम्हाला जे आहेत चांगलेच असे लिक्विड घेतले पाहिजे याची काही गरज नसते. आणि मी हे रोज कम्फर्टर म्हणून इथे ठेवत असते, पण मला नाही वाटत आता संक्रांतीनंतर याची गरज पडणार आहे. आणि हो, आज हा व्हिडिओ म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला मिळेल त्या दिवशी संक्रांत असणार आहे. सो हॅपी संक्रांती. आणि हे माझे आवडे होते, फायनली सुकलेले आहेत. खूप मोठी स्टोरी झाली यांच्यासोबत जी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. बनवायला घेतले आणि ऊनच नव्हतं, पाऊस देखील पडून गेला, पण फायनली सुकलेले आहेत. आणि मी त्यांना इथे एअरटाईट कंटेनरमध्ये जे आहे भरून घेत आहे. आणि या सगळ्या कामांसोबत महिलांचं एक काम असतं की गोष्टी बाजारातून आणल्या आणि मग त्यांना परत भरून ठेवा. सो माझं इथे तेच चाललेलं आहे. आणि मी प्रत्येक वेळानं काय करत असते, जो काही जुनं तांदूळ असो डाळ असो तो मी काढून घेते आणि आधी नवीनवाला टाकते. आणि जो जुना असतो तो एक तर वर ठेवते, छोटा असेल तर बाउलमध्ये ठेवते, जेणेकरून तो यूज होऊन जाईल. काय होऊन जातं की खालचं जुन्या गोष्टी जर खालच्या खाली राहून गेल्या ना तर मग त्यांना किडे लागायला लागतात आणि त्यामुळे आपलं नवीन आणलेला तांदूळ किंवा डाळ वॉटेवर काही असो ते देखील खराब व्हायला लागतं. त्यामुळे हे नेहमी तुम्हीही करत जा. आणि आल्मंड्स वगैरे देखील मला भरून घ्यायचे होते. आणि अशा गोष्टी वर असल्या ना तर ते खाल्ले जातं आणि मग ते खाली कुठेतरी ट्रॉलीमध्ये राहिलं तर ते राहूनच जात असतं. आमच्या घरात म्हणजे मी हे मनावर घेतलं आहे म्हणून हे सगळं होतं आहे, आणि तुम्ही घेतलं तर तुमच्या घरातही होऊ शकतं. आमच्या घरात म्हणजे साखरेपेक्षा गुळाचा जो यूज आहे तो जास्त होत असतो. मी चहामध्ये जे आहे साखर पूर्णपणे स्किप केलेली आहे. गूळ जास्तीत जास्त यूज करत असते. कोणी आलं वगैरे तेव्हा मी फक्त साखर घालत असते, अदरवाईज गुळाची चहाच बनवत असते. आणि हेल्दी आहे त्यामुळे तुम्हीही छोट्या छोट्या गोष्टींना जे आहे रिप्लेस करायला सुरुवात करा. साखरेला जे आहे स्किप केलं पाहिजे. खूप जास्त
हार्मफुल आहे आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टींमध्ये मी जे आहे गूळ ऑलरेडी असं तयार करून ठेवते आणि म्हणजे डब्बा भरून असला की फटक्यात टाकता येतो, नाही तर मग आता फोडला नाही आहे, कापला नाही आहे आणि त्या गोष्टीमुळे तो खाणं राहून जातं. मी पियाला देखील नुसता पण तिला खायला देत असते, त्याच्याने डायजेशन जे आहे व्यवस्थित होत असतं आणि उरलेले जे काही आल्मंड्स होते, कारण एकदाचं पॅकिंग फोडली ना की मग ते खराब व्हायला लागतं, त्यामुळे त्याला फ्रीजमध्ये ठेवणं गरजेचं आहे. बाहेर राहिलं तर किडे लागतात आणि ड्रायफ्रूट्स महागडे असल्यामुळे थोडं जपून ठेवलेलं बरं असतं. सो मी ड्रायफ्रूट्स फ्रीजमध्येच ठेवते जेव्हा कधी ओपन झाल्यानंतर. आणि आता एक खूप महत्त्वाची टिप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी ना तुम्ही हे कधी तुमच्यासोबत केलं आहे का हे मला नक्की कमेंटमधून सांगा की हे तुम्हाला माहीत होतं की नाही म्हणून. तर काय झालेलं की दिवाळीला मला मम्मीकडून चिवडा आलेला आणि भाऊ गेलेला त्याने आणलेला आणि आता पियाच्या बड्डेला मम्मी आली तेव्हाही मम्मीने चिवडा आणलेला. तो दोघं चिवडा एकत्र केल्यानंतर ना त्यांचं जे काही म्हणजे त्यामध्ये जे काही तुम्ही बघू शकता की खोबरं आहे, डाळ्या आहेत, खूप सारा चिवडा आहे आणि मीठ वगैरे हे सगळं जे त्याचं जे म्हणजे मसाला असतो ना तो सगळा खालच्या साईडला येऊन जातो आणि मग तो उरतो आणि नंतर प्रश्न पडतो की याला कसं टाकायचा. आणि जास्त असल्यामुळे ना मी काय केलं इथे ते सगळ्याला मिक्सीमध्ये काढून घेतलं, त्याचं छान पावडर बनवून दिलं. कमी असलं ना थोडंसंच वाटीभर असलं तर मी डायरेक्ट त्याला काय करते, जेव्हा आपण पराठ्याचं पीठ मळतो ना जसं की मेथीचा पराठा वगैरे वगैरे आपण पराठा बनवतो तेव्हा त्यात घालून देते मी डायरेक्ट. पण आता जास्त होतं एवढं जास्त मी काय केलं त्याला मिक्सीतून बारीक केलेलं आहे आणि ही सगळी जी पेस्ट आहे ना ही थोडी थोडी करून मी एक आहे ऑप्शन की तुम्ही पराठ्यात यूज करू शकतात. सेकंड आहे की तुम्ही डायरेक्ट कुठल्याही भाजीमध्ये ग्रेव्ही म्हणून याला यूज करू शकतात आणि ट्रस्ट मी एवढं छान टेस्ट येते कारण याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे बरेच साहित्य असल्यामुळे ना भाजीची टेस्ट पण खूप छान होऊन जाते आणि हा तुम्ही कसाही ठेवा अजिबात खराब होत नाही, त्यामुळे नक्की तुम्हीही ट्राय करा. संत्री जितकी खाण्यासाठी हेल्दी आहे ना तितकी लावण्यासाठी आहे आणि तिची साल यासाठी मी इथे सुकवून ठेवत आहे जेणेकरून मी त्यांना फेसवर त्यांचा फेस पॅक वगैरे बनवून लावू शकते. सो तुम्हीही असे इंटरेस्टेड असाल DIY गोष्टी करण्यामध्ये तर नक्की संत्रीची साल न फेकता तिला स्किनसाठी ड्राय करून ठेवा जेणेकरून तुम्ही फेस पॅक बनवू शकता. आणि आता बेडरूममध्ये आलीच आहे, ज्या रूममध्ये गेलो त्या रूममध्ये काही ना काही काम निघत असतं आणि सकाळचा वेळ एकदम पॉवरवाला असतो की कुठलंही काम द्या पटापट पटापट होऊन जात असतं. सो मी इथे बघता बघता मिररही क्लीन करून टाकलेला आहे आणि म्युझिक चालेल त्यामुळे मला कुठलंही काम करायला जास्त आवडत असतं आणि एक एक गोष्टींचं काम जे असतं ना उद्यावर ढकलण्यापेक्षा मी डिसाईड करते की नाही चला आताच करून घेऊया आणि त्यामुळे जी कामं आहे ना ती जास्त जमा नाही होत. जसं की आता तुम्ही बघत आहात की मी इथे काढलेला आहे मसाल्याचा बॉक्स. मी डिसाईड केलेला आहे की येणाऱ्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसानंतर मला किचन जो आहे डीप क्लीन करून घ्यायचं आहे आणि एकाच दिवशी हे सगळे कामं करणं म्हणजे मग पूर्ण थकवा येऊन जातो. त्यासाठी हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी आधीच करून ठेवते. जसं की हे मसाल्याचा बॉक्स असला, काही बरण्या असतील त्या एक एक दोन दोन करून वॉश करायला सुरुवात करते जेणेकरून थोडं काम जे आहे एका दिवसात न करता प्रत्येक दिवशी थोडं थोडं होऊन जात असतं. भांडे घासण्याआधीच मी माझे जे आहे हे मसाल्याचा बॉक्स माझा घसून झालेला आहे आणि इतका एका गोष्टीला क्लीन केलं ना की तेवढ्या एरियाचा जो लूक असतो ना तो पूर्णपणे चेंज होऊन जातो आणि मला सेपरेट टाईम काढण्याची देखील गरज नाही पडली. भांडे घासता घासताच मी हेही काम करून घेतलेलं आहे आणि आता काही गोष्टी असतात त्या रिफिल करून घ्याव्या लागतात आणि मग ते जेव्हा आपण कामं करायला लागतो तेव्हा दिसतात, नजरेसमोर येतात तर तेव्हा कराव्या लागतात. जसे की आहे हे सोप डिस्पेन्सरमध्ये डिशवॉश लिक्विड भरणं आणि हे माझ्यासाठी खूप जास्त कन्व्हिनियंट झालेलं आहे. मी हे IKEAतून घेतलेलं होतं. कुठलंही तुम्ही असं हँडवॉशची बॉटल असते ना ती ठेवून घ्या, त्यात थोडं डिशवॉश लिक्विड घाला, पाणी घाला, मिश्रण तयार करून ठेवा बॉटलमध्ये. एक नॉर्मल जी बॉटल आहे ती ठेवण्यापेक्षा अशी कुठलीही बॉटल ठेवली तर दिसायलाही छान दिसते आणि ती यूज करायलाही जास्त हँडी असते. त्यामुळे त्या गोष्टी आपल्यासाठी इझी होऊन जातात आणि घर क्लीन दिसलं तर मग आपल्यालाही नंतर काम केलेल्याचा आनंद मिळत असतो. आणि आता हे सगळे भांडे वगैरे माझे क्लीन करून घ्यायचे आहेत मला. कामात जर काम करून घेतले ना तर खूप गोष्टी ज्या आहे ना त्या आपल्या म्हणजे जमा नाही होत की आज करू उद्या करू असं होत नाही. त्यामुळे जेव्हा आपण जे कामं करतोय ना त्याच्यासोबत जे दुसरे कामं आहेत जे आपण आठवड्यातून करतो, महिन्यातून करतो, अशा गोष्टी जर आपण करून घेतल्या ना तर आपलं काम कमी होतं, टाईम वाचतो, वेळ वाचतो आणि खूप जास्त आपली जी मेहनत आहे ती वाचते. सो इथे माझा मसाल्याचा जो बॉक्स होता छान ड्राय झालेला होता. याच्यामध्ये जे काही मसाले होते मी भरून घेतलेले आहेत. धनिया पावडर देखील मी घरीच बनवत असते. सो अशा ज्या
ज्या काही गोष्टी होत्या ज्या आपल्याला गरज असतात त्या मी इथे भरून घेतलेल्या आहे. मला जिरा पावडर ॲक्च्युली बनवायचं आहे, लवकरच मला बनवावं लागणार आहे ते. आणि यानंतर ना मी तुमच्यासोबत एक खूप छान आणि इझी सोपी रेसिपी शेअर करणार आहे जी माझी मम्मी बनवते. लिंबाचं लोणचं बनवायचं आहे मला, आणि मी तुमच्यासोबत हे यासाठी शेअर करते कारण मी यूट्यूबवर बऱ्याच व्हिडिओ बघितले आणि खूप जास्त मी कन्फ्यूज झाली की मी काय बनवू. आय होप तुम्हाला ही माझी रेसिपी खूप जास्त सोपी वाटणार असेल. तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. इथे मी 7 लिंब घेतलेले होते आणि त्यांना अशा पद्धतीने मी कट करून घेत आहे. स्वच्छ धुवून घेतले होते मी, त्यांना पुसून काढले होते म्हणजे एक्स्ट्रा जे बाहेरचं पाणी आहे त्यामध्ये राहायला नको, आणि त्यातले जे काही सीड्स आहेत त्या सगळ्या काढण्याचा प्रयत्न केलेला आहे मी इथे. आणि दॅट्स इट, एवढं आपल्याला करायचं आहे. आणि एका ज्या पातेलीमध्ये तुम्हाला बनवायचं आहे मी इथे कढई घेतलेली आहे स्टीलची, यामध्ये मी हे सगळे लिंब जे आहेत ते टाकून दिलेले आहेत. आणि आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले. खूप सोपी रेसिपी आहे, खूपच जास्त सोपी आहे. मला म्हणजे अगदी 2 मिनिटात माझी बनली असं समजून घ्या. तर मी ते तिखट घातलेलं आहे, तुमच्या चवीनुसार तिखट घाला, सगळ्या गोष्टी तुमच्या चवीनुसार घाला, किती तिखट पाहिजे हे तुमच्यावर डिपेंड आहे. मीठ घालायचं आहे, अर्ध मीठ हे घाला, अर्ध मीठ जे काळं नमक असतं ना तर ते घाला, ज्याला सेंदा नमक पण म्हणतात ते टाका. हळद टाका, यामध्ये 2 वेलची घातलेले आहेत छान असं स्मेलसाठी. आणि जो गूळ आहे इथे देखील मी गूळच यूज करत आहे. तर 7 लिंबांसाठी मी 1 वाटीभर असा गूळ घेतलेला आहे. अंदाजे कमी झाला तर तुम्ही नंतर घालू शकतात. म्हणजे गुळाऐवजी तुम्ही साखर देखील यूज करू शकतात, पण मी गूळच यूज करते आहे. याला मी मिक्स करून काय करते ना की 20-25 मिनटं छान याला झाकून साईडला ठेवून देते आणि 20-25 मिनटानंतर मी याला छान उकळून घेणार आहे. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे. व्हिडिओ संपतोय म्हणून मी पटापट बोलणार आहे इथे. सो याला मी आता 20 मिनटं झाकून ठेवेल आणि त्यानंतर छान त्याला गूळ फक्त छान मेल्ट करून घेईन. थोडा आपल्याला पाकच्या कन्सिस्टन्सीमध्ये गूळ जो आहे छान गॅसवर थोडा उकळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून द्या. गार झालं की एका डब्यामध्ये भरून द्या आणि तुमचं हे लोणचं तयार झालेलं आहे. आणि ह्या सिच्युएशनला जेव्हा तो उकडतो, तुम्हाला जर वाटलं की इथे थोडी साखरेची अजून गरज आहे, तुम्ही अजून साखर किंवा गूळ त्यामध्ये ॲड करू शकतात. टेस्ट करून बघा. आणि इथे लोणचं खूप छान तयार होऊन जातं. टिकणारं लोणचं महत्त्वाचं, म्हणजे अजिबात खराब होत नाही. तर अशा पद्धतीची ही सोपी आणि इझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल लोणचं अशा प्रकाराचं तर नक्की बनवा. खूप जास्त भांडे भरायची गरज नाही, एका भांड्यात तयार होऊन जातं आणि खूप जास्त दिवस टिकतं, चवही चांगली लागते. सो आजचा व्हिडिओ मी इथे संपत आहे. तर अपेक्षा करते की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ, काही टिप्स, माझी ही रेसिपी आवडली असेल. मला कमेंटमधून नक्की कळवा कसा वाटला आजचा व्हिडिओ. आवडला असेल त्याला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब केल्या लगेच बेल आयकॉनला देखील क्लिक करा. तर आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.